हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे. आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण 6th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 19ला सुरुवात करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? रिस्पिरेशन, डायजेस्टिव्ह ऑर्गन्स, सर्क्युलेशन ऑफ ब्लड, द नर्वस सिस्टीम. ओके, आपल्याला एवढे सगळे पार्ट शिकायचे आहेत आणि प्रोसेस शिकायच्या आहेत की कसं कसं काय होतं बॉडीमध्ये. त्यानंतर रेफरन्स तुम्ही 5th स्टँडर्डचं 21 चॅप्टरमधून घेऊ शकतात. तर बघा, आपण इथे आता सुरुवात करूया आपण. लेट्स टेक अ लुक. तर फर्स्ट आहे आपला रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशनमध्ये बघा, रेस्पिरेटरी सिस्टीम इथे दिसते तुम्हाला. रेस्पिरेटरी सिस्टीम बघा, नोज, ट्रॅकिया, त्यानंतर लंग्स, त्यानंतर डायफ्रॅगम, असे तुम्हाला इथे डायग्राम दिसतीये. तर बघा, आपण वाचूया आता हे. वी नीड एअर, वॉटर अँड फूड टू लाईव्ह. त्यांनी काय सांगितलं की आपल्याला एअर, वॉटर आणि फूड जगण्यासाठी काय आहे, हे नेसेसरी आहे आपल्यासाठी. ओके, इट इज नेसेसरी फॉर द बॉडी टू गेट अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनचं आपल्याला आपल्या बॉडीसाठी, आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस सप्लाय गरजेचं आहे, त्याची नीड आहे आपल्याला. ओके, अँड इट इज नेसेसरी. वी गेट दिस ऑक्सिजन फ्रॉम द एअर. आणि आपल्याला हा ऑक्सिजन एअरमधून भेटतो थ्रू ब्रीथिंग. आपण ज्यावेळेस ब्रीथ करतो, मीन्स श्वास घेतो, श्वास सोडतो, आपण ज्यावेळेस ही प्रोसेस करतो त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये येतो. दॅट इज बाय वी ब्रीथ कंटिन्युअसली. आणि म्हणून आपण कंटिन्युअसली ब्रीथिंग करत असतो. इन अवर बॉडी देर आर ऑर्गन्स दॅट कॅरी आउट द वर्क ऑफ रेस्पिरेशन. वेअर आर वी? येस, देर इज. ओके, इन अवर बॉडी देर आर ऑर्गन्स दॅट कॅरी आउट द वर्क ऑफ रेस्पिरेशन. आपल्या बॉडीमध्ये देर आर ऑर्गन्स दॅट कॅरी आउट द वर्क ऑफ रेस्पिरेशन. काही बॉडीमध्ये ऑर्गन्स असतात की ते रेस्पिरेशनचं काम करतात. व्हेन वी इनहेल द एअर फ्रॉम आउटसाईड गोज इन टू द ट्रॅकिया. आपण ज्यावेळेस इनहेल करतो, म्हणजे ज्यावेळेस आपण श्वास घेतो, त्यावेळेस एअर जे आहे बाहेरची, ते काय होते, आपल्या ट्रॅकियामध्ये जाते. बघा, इथे दिसतंय तुम्हाला ट्रॅकिया. ओके, याला ऑसोफॅगस पण म्हणतात. तर त्यामध्ये जाते ती. अँड थ्रू इट्स ब्रांचेस इन टू द लंग्स. आणि ह्याच्या ब्रांचेसमधून काय होते, हे बघा 2 ब्रांचेस आहेत, याच्यातून काय होते, लंग्समध्ये जाते. इन द लंग्स दीज ब्रांचेस डिव्हाइड फर्दर इंटू स्मॉलर अँड स्मॉलर ब्रांचेस. ओके, इथे दिसतंय तुम्हाला लंग्समध्ये पण काही स्मॉलर आणि स्मॉलर ब्रांचेस आहेत. ब्रांच, त्यानंतर त्याची सब ब्रांच, नंतर त्या सब ब्रांचची सब ब्रांच, अशा प्रकारे काय होतात, ते स्प्रेड होतं. ओके, into the lungs. In the lungs there are branches divided further into smaller and smaller branches. Okay, at the end of the last branches there are air sacs or alveoli. Okay, alveoli, it's a difficult word. Okay, at the end of the last branches, ज्यावेळेस लास्ट ब्रांच असते ती, हे बघा इथे लास्ट ब्रांच असते, त्यावेळेस काय होतं, देर आर एअर सॅक्स. एअर सॅक्स असतात काही इथे, एअर सॅक्स असतात. ओके, देर आर एअर सॅक्स. त्या एअर सॅक्समध्ये काय होतं बघा, बिटवीन द thoracic cavity and the abdominal cavity there is an organ like a flexible sheet. It is called as diaphragm. त्यालाच काय म्हटलं जातं, डायफ्रॅगम म्हटलं जातं. म्हणजेच त्याचे एअर सॅक्स आहे किंवा काय, तिथे इथे वर्ड काय आहे, ॲल्व्होली. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं, बिटवीन द thoracic cavity and the abdominal cavity. thoracic cavity आणि abdominal cavity यांच्यामध्ये देर आर ऑर्गन लाईक अ फ्लेक्झिबल शीट, त्यालाच काय म्हटलं जातं, डायफ्रॅगम. ओके, त्यानंतर पुढे बघूया आपण आता डायफ्रॅगम अँड इट्स मुवमेंट. आता डायफ्रॅगम आणि त्याची मुवमेंट बघू आपण. व्हेन द डायफ्रॅगम मूव्स डाऊनवर्ड्स वी ब्रीथ इन अँड द इनकमिंग एअर फिल्स द ॲल्व्होली इन द लंग्स. त्यांनी काय सांगितलं की ज्यावेळेस डायफ्रॅगम मूव्स डाऊनवर्ड्स, ज्यावेळेस डायफ्रॅगम हा डाऊनवर्ड मूव्स होतो, वी ब्रीथ इन अँड इनकमिंग एअर फिल्स दी ॲल्व्होली इन द लंग्स. त्यांनी काय सांगितलं की ज्यावेळेस डायफ्रॅगम मूव्ज होतो डाऊनवर्ड्सला खाली, वी ब्रीथ, आपण ब्रीथ करतो, ब्रीथ इन करतो. ओके, म्हणजे श्वास घेतो. अँड द इनकमिंग एअर, ही ती जी येणारी जी हवा आहे ना, फिल्स दी ॲल्व्होली इन द लंग्स. लंग्समध्ये काय होते, ॲल्व्होली काय करते, फिल करते, म्हणजे हवा भरते. बघा, आपण जर श्वास घ्या बरं तुम्ही आता, तर बघा कशी थोडंसं स्वेल होतं ना आपल्याला, म्हणजे तिथे काय आहे, ॲल्व्होली काय झालेली आहे, ती जी इनकमिंग एअर आहे ती तिथे आलेली आहे. ओके, म्हणजेच काय होते, फिल्स होते ती.
व्हेन द डायफ्रॅगम मूव्ज अपवर्ड्स एअर इन द लंग्स इज पुश्ड आउट. बघा तुम्ही आता एक प्रोसेस करून बघा, श्वास घेऊन बघा, श्वास तिथे काय झालेला आहे, स्टोअर झालेला आहे, सोडून बघा. तर बघा म्हणजे डायफ्रॅगमच्या आपल्याला पोझिशन सांगितलेली आहे. ज्यावेळेस डायफ्रॅगम डाऊनवर्ड्स होतो त्यावेळेस आपण ब्रीथ इन करतो, ओके. आणि श्वास काय होतो, ॲल्व्होलीच्या इन द लंग्समध्ये जे ॲल्व्होलीज आहेत त्यांच्यामध्ये फील होतो. आणि ज्यावेळेस डायफ्रॅगम अपवर्ड होतो म्हणजे वर होतो त्यावेळेस ती जी लंग्समधली जी एअर आहे ती काय होते, पुश्ड आउट होते, ओके, म्हणजे बाहेर पडते. त्यानंतर पुढे बघा, एक्सचेंज ऑफ गॅसेस. व्हेन द आउटसाइड एअर रिचेस दी ॲल्व्होली, ओके. ज्यावेळेस आउटसाइड जी एअर आहे ते ॲल्व्होलीमध्ये म्हणजे आपण रिचेस म्हणजे काय, फिल होऊन जाते. द ऑक्सिजन इन इट पासेस इन टू थिन ब्लड व्हेसल्स अराउंड दी ॲल्व्होली, ओके. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, ऑक्सिजन म्हणजे ज्यावेळेस आपण आउटसाइडची जे एअर आहे ते ॲल्व्होलीमध्ये आपण घेतो, द ऑक्सिजन इन इट पासेस इन टू थिन ब्लड व्हेसल्स अराउंड दी ॲल्व्होली. बघा ॲल्व्होली म्हणजे बघा इथे ब्लड व्हेसल्स पण दिसत आहेत, रेड रेड कलर ज्या आहेत त्या ब्लड व्हेसल्स आहेत, ओके. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की ऑक्सिजन इन इट, त्यावेळेस काय होतो, ब्लड व्हेसल्समध्ये ॲल्व्होलीचे जे ब्लड व्हेसल्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, ऑक्सिजन पास होतो, ओके. विथ द ब्लड इट इज कॅरीड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. त्यांनी काय सांगितलं, ब्लडने, विथ द ब्लडसोबतच इट इज कॅरीड टू दी ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि ब्लडसोबतच ते पूर्ण जे पार्ट्स आहेत आपल्या बॉडीमध्ये त्या बॉडी पार्टमध्ये काय होतात, कॅरीड होतात, म्हणजेच वाहतात, ओके, जातात. ॲट द सेम टाईम द कार्बन डायऑक्साईड दॅट इज ब्रॉट बाय द ब्लड फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी एंटर्स द एअर इन द ॲल्व्होली, ओके. ॲट द सेम टाईम त्याच टायमिंगला द कार्बन डायऑक्साईड म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणजे आता आपण सांगितलं की ऑक्सिजन काय होतो, पूर्ण ॲल्व्होलीच्या पार्ट्समध्ये तर जातो बट पूर्ण होल बॉडी पार्ट्समध्ये पण काय होतो, कॅरीड आउट म्हणजे स्प्रेड होतो. ॲट द सेम टाईम त्याच टायमिंगला कार्बन डायऑक्साईड जो आहे दॅट इज ब्रॉट बाय द ब्लड फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी एंटर्स द एअर इन द ॲल्व्होली. त्याच टायमिंगला कार्बन डायऑक्साईड पण काय आणला जातो ब्लडमध्ये फ्रॉम ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी, पूर्ण बॉडी पार्ट्समधून, एंटर्स इन द एअर इन द ॲल्व्होली, ओके. वेन वी एक्झेल, ज्यावेळेस आपण एक्झेल करतो म्हणजे श्वास सोडतो, द कार्बन डायऑक्साईड इज ऑल्सो गिवन आउट विथ द एअर. कार्बन डायऑक्साईड पण आपल्या म्हणजे आपल्या नाकातून काय होतो, एअरमध्ये बाहेर पडतो. इन दिस वे द एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस टेक्स प्लेस इन द ॲल्व्होली, ओके. इन दिस वे अशाच प्रकारे एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस टेक्स प्लेस इन द ॲल्व्होली. म्हणजे ह्याच प्रकारे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड गॅसेसचं काय होतं, एक्सचेंजिंग होतं, टेक्स प्लेस ॲल्व्होलीमध्ये, ओके. पुढे काय आहे, द एलिमेंटरी कॅनल, ओके. तर काय सांगितलं त्यांनी एलिमेंटरी कॅनलचं, द फूड वी ईट इज डायजेस्टेड इन अवर बॉडी. आपण जे फूड घेतो ते काय होतं, आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होतं. दॅट इज सबस्टन्सेस दॅट कॅन मिक्स विथ द ब्लड आर फॉर्म फ्रॉम द फूड. आणि आपण जे substances that is the substances that can mix with the blood are formed from the food, ओके. म्हणजे आपण जे खातो तर ते जे असतात ते आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतात आणि फूड तयार होतं, ओके. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द डिफरंट पार्ट्स ऑफ ए लॉंग अँड फ्लेक्झिबल ट्यूब इनसाइड अवर बॉडी. ही जी प्रोसेस आहे ती आपल्या बॉडी पार्ट्समधल्या काही फ्लेक्झिबल ट्यूब आहेत किंवा लॉंग ट्यूब आहेत, म्हणजेच इंटेन्स्टाईन, स्मॉल इंटेन्स्टाईन, लार्ज इंटेन्स्टाईन, तर त्यांच्यामध्ये होते. दिस ट्यूब इज कॉल्ड ॲज एलिमेंटरी कॅनल आणि त्यांनाच एलिमेंटरी कॅनल म्हटलं जातं. द अप्पर एंड ऑफ द ट्यूब इज द स्मूथ अँड द लोअर एंड इज कॉल्ड ॲज ॲनस. जी अप्पर एंड जी आहे ट्यूबची ती द अप्पर एंड ऑफ दिस ट्यूब इज द माउथ म्हणतात अप्पर एंडला, आणि लोअर एंडला काय म्हणतात, ॲनस म्हणतात. Even if there is a continuous tube going from the mouth to the anus and the shape of this tube is not the same in all its parts. If there is continuous tube going from the mouth to the anus, the shape of this tube is not the same in all its parts. म्हणजे ही जे आहे अप्पर आणि लोअर ट्यूब तर त्यांचे पार्ट म्हणजे त्यांचे जे सेम नाही आहेत, ओके. इट्स पार्ट्स इज नॉट सेम, ओके. पुढे आता जाऊया आपण डायजेस्टिव्ह ऑर्गन्सकडे. डायजेस्टिव्ह ऑर्गन्स, तर बघा आता डायजेस्टिव्ह ऑर्गन्स बघायचे आहेत आपल्याला.
द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स ॲज सून ॲज फूड इज टेकन इन द माउथ. डायजेशनची जी प्रोसेस आहे ती केव्हा स्टार्ट होते, ज्यावेळेस आपण फूड घेतो. फूड इज टेकन इन टू दी माउथ. आपण माउथमध्ये ज्यावेळेस फूड घेतो त्यावेळेस. तर आपल्याला आता आपण ज्या अन्न खातो तेव्हापासून तर डायजेशन होईपर्यंत त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती पण आपण शिकणार आहोत. डायजेस्टिव्ह ऑर्गन्स, ते त्यालाच डायजेस्टिव्ह ऑर्गन्स म्हणतात. ओके, तर फर्स्ट आहे माउथ. बघा, तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही, डायजेस्टिव्ह ऑर्गन्स माउथ आहे फर्स्ट. आपण ज्यावेळेस फूड घेतो, फूड इज टेकन इन टू द माउथ. दिस प्रोसेस ऑफ डायजेशन ॲज सून मीन्स स्टार्ट होते. द टीथ, tongue and saliva all help to convert food into the soft moist ball called as bolus, which is easy to swallow. The bolus passes through the esophagus into the stomach. तर काय म्हटलंय त्यांनी, टीथ आहे आपले दात, टंग, सलायवा म्हणजेच लाळ, ऑल हेल्प्स टू कन्वर्ट फूड इन टू दी सॉफ्ट मॉइस्ट बॉल. त्यालाच काय म्हटलं जातं, बोलस. हे जे सगळे आहेत टीथ, टंग, सलायवा, हे काय करतात, आपलं फूड जे आहे त्याचं सॉफ्ट मॉइस्ट बॉलमध्ये कन्वर्ट करतात. त्यालाच काय म्हणतात, बोलस. अँड विच इज इझी टू स्वॅलो, म्हणजे गिळण्यासाठी पण काय होतो, तो इझी होतो. द बोलस पासेस थ्रू द ऑसोफॅगस इन टू द स्टमक. आणि हा जो बोलस आहे तो काय होतो, ऑसोफॅगसमधून स्टमकमध्ये ट्रान्सफर केला जातो. पुढे काय म्हटलं आहे, द स्टमक इज शेप लाईक अ बॅग. स्टमक कसा असतो, बॅग शेप असतो. देअर इज अ फूड इज चर्न. ओके, तिथे काय होतं, फूड काय होतं, ते तिथे चर्न होतं. ओके, द डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द स्टमक ब्रिंग्स अबाउट सम डायजेस्टिव्ह प्रोसेसेस. जे डायजेस्टिव्ह जे ज्युसेस असतात स्टमकमधले ते काय करतात, सम डायजेस्टिव्ह प्रोसेसेस करतात, काही डायजेस्टिव्ह प्रोसेस करतात. ॲट द सेम टाइम सम डिसीज प्रोड्युसिंग जर्म्स इन द बॉडी आर ऑल्सो डिस्ट्रॉइड. ओके, त्याच टायमिंगला काय होतात, काही जे डिसीज प्रोड्युसिंग जे जर्म्स असतात आपल्या, म्हणजे डिसीज प्रोड्युसिंग जे जर्म्स असतात इन द फूड आर ऑल्सो डिस्ट्रॉइड. म्हणजे आपल्या जे आपण जे फूड ईट करतो त्यामध्ये आपल्याला माहीत आहे का ते पूर्ण क्लीन असतं की काय, नाही. तर काही म्हणजे त्यामध्ये काही डिसीज पण असतात किंवा काही ऑर्गॅनिझम्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, तर ते काय होतात, डिस्ट्रॉइड होतात. ओके, द फूड चेंजेस इन टू ए थिन स्लरी इन द स्टमक. आणि जे फूड आहे आपण खाल्लेलं ते स्लरीमध्ये त्याचं काय होतं, कन्व्हर्जन होतं. देन इट पासेस इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. आणि नंतर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पास केले जातात. द स्मॉल इंटेस्टाईन ऑफ ॲन अडल्ट इज अबाउट 7 meters लॉंग. जे स्मॉल इंटेस्टाईन्स असतात अडल्ट्समध्ये त्या किती असतात, अबाउट 7 meters लॉंग असतात. ओके, अडल्टमध्ये. अँड द डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द इंटेस्टाईन ब्रिंग अबाउट सेव्हरल डायजेस्टिव्ह प्रोसेसेस. जे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात इंटेस्टाईनमधले ते काय करतात, काही सेव्हरल डायजेस्टिव्ह प्रोसेसेस करतात. द सिक्रेशन्स ऑफ सम ग्लँड्स ऑल्सो हेल्प्स द प्रोसेस ऑफ डायजेशन. जे सिक्रेशन्स ऑफ ग्लँड्स म्हणजे काही ज्या ग्लँड्स असतात त्या काय करतात, सिक्रेट्स करतात, त्या काय करतात, सिक्रेशन्स करतात. आणि त्या सिक्रेशन्समुळे आपल्याला डायजेशनसाठी हेल्प होते. ॲज अ रिझल्ट ऑफ ऑल दिस डायजेस्टिव्ह प्रोसेसेस सर्टन सबस्टन्सेस आर प्रोड्युस्ड. आणि हा जो आपल्या सगळ्या डायजेस्टिव्ह प्रोसेसेस ज्यावेळेस सगळ्या होतात त्याचा रिझल्ट काय होतो, द सर्टन सबस्टन्सेस आर प्रोड्युस्ड. काही सर्टन सबस्टन्सेस प्रोड्यूस्ड होतात. ओके, दीज आर युजफुल टू द बॉडी अँड कॅन मिक्स विथ द ब्लड. ह्या ज्या आहेत त्या बॉडीसाठी काय आहे, युजफुल आहे आणि त्या काय होतात, ब्लडसोबत काय होतात, मिक्स होतात. इन द स्मॉल इंटेस्टाईन दे आर ॲब्सॉर्ब्ड इन टू द ब्लड. स्मॉल इंटेस्टाईन जे असतात त्यांच्यामध्ये काय होतं, ते ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतात. ओके, द रिमेनिंग सबस्टन्सेस पास इन टू दी लार्ज इंटेस्टाईन. आणि जे रिमेनिंग सबस्टन्सेस असतात ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय होतात, पास आउट होतात. द लार्ज इंटेस्टाईन ऑफ ॲन अडल्ट इज अबाउट 1.5 meters लॉंग. ज्या लार्ज इंटेस्टाईन ज्या असतात त्या अडल्टमध्ये किती असतात, 1.5 meters लॉंग असतात. हेअर मच ऑफ द वॉटर इन द रिमेनिंग सबस्टन्सेस इज ॲब्सॉर्ब्ड इन टू द बॉडी अँड फेसेस ऑर स्टूल्स आर फॉर्म्ड. ओके, तर काय होतं, आपण जेवढं वॉटर घेतो, मच ऑफ द वॉटर इन द रिमेनिंग सबस्टन्सेस, काही जे वॉटर आहे ते जे रिमेनिंग सबस्टन्सेस आहे
हे काय करतात, ॲब्सॉर्ट करतात बॉडीमध्ये. अँड फेसेस म्हणजे टूल्स फॉर्म करतात. ओके, द फेसेस कलेक्ट इन टू द रेक्टम, रेक्टममध्ये कलेक्ट होतात काही वेळेसाठी. ओके, फॉर सम टाईम. लॅटर दे आर एक्सपेल्ड फ्रॉम द बॉडी थ्रू द ॲनस, आणि काही वेळानंतर काय होतात ते बॉडीमध्ये ॲनस थ्रू काय होतात, एक्सपेल्ड होतात, म्हणजे थ्रू आउट होतात, बाहेर पडतात. पुढे आहे सर्क्युलेशन ऑफ ब्लड. तर ब्लडचं सर्क्युलेशन बघा. द प्रोसेस ऑफ कीपिंग, बघा पूर्ण होल बॉडीमध्ये ब्लडचं सर्क्युलेशन होत असतं. द प्रोसेस ऑफ कीपिंग द ब्लड फ्लोईंग थ्रू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज अ ब्लड सर्क्युलेशन. जी प्रोसेस आहे कीपिंग द ब्लड फ्लोईंग थ्रू ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी, म्हणजे ब्लड हे काय करतात, फ्लो करतात पूर्ण बॉडी पार्ट्समध्ये, त्यालाच काय म्हणतात, ही जी प्रोसेस आहे त्याला ब्लड सर्क्युलेशन्स म्हणतात. ओके, अपार्ट फ्रॉम ऑक्सिजन ब्लड कॅरीज innumerable other substances from one part of the body to another all the time. Okay, apart from oxygen, ऑक्सिजन पासून ब्लड कॅरीज इन्युमरेबल अदर सबस्टन्सेस. ऑक्सिजनमधून काय होतात, काही इन्युमरेबल अदर सबस्टन्सेस ज्या आहेत त्या ब्लडमध्ये कॅरी होतात. ओके, फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू द अनदर ऑल द टाईम. ओके, ऑल द टाईम म्हणजे प्रत्येक वेळी मिनटाला हे चालूच असतं. दॅट टू इज मेड पॉसिबल बाय द सर्क्युलेशन ऑफ ब्लड. आणि याने काय होतं, पॉसिबल होतं सर्क्युलेशन, ब्लडमध्ये सर्क्युलेशन काय होतं, पॉसिबल होतं. द हार्ट अँड द नेटवर्क ऑफ द ब्लड वेसल्स टुगेदर फॉर्म द सर्क्युलेटरी सिस्टीम. हार्ट आणि जे नेटवर्क आहे ब्लड वेसल्सचे ते काय होतात, एकमेकांशी मीन्स टुगेदर फॉर्म, ते एकमेकांशी जुळले जातात आणि त्यांना ते काय तयार करतात, सर्क्युलेटरी सिस्टम्स तयार करतात. ॲज लॉंग ॲज वी आर अलाइव्ह द प्रोसेस ऑफ ब्लड सर्क्युलेशन गोज ऑन कंटिन्युअसली डे अँड नाईट. ओके, असं आपण जे जिवंत आहोत, द प्रोसेस ऑफ ब्लड सर्क्युलेशनमुळेच आपण जिवंत आहोत. आपल्या कंटिन्युअसली डे अँड नाईटमध्ये आपल्या कंटिन्युअसली जी प्रोसेस चालू असते ब्लड सर्क्युलेशन्सची, त्यामुळे आपण जिवंत आहे. त्यानंतर आहे द नर्वस सिस्टीम. तर बघा नर्वस सिस्टीममध्ये आता काय आहे ते बघूया आपण. तर बघा, फंक्शन्स ऑफ द रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम्स आर व्हायटल फॉर द बॉडी. तर बघा जे फंक्शन्स जे आहे रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम्स आपण बघितले आहेत, हे काय आहेत, व्हायटल फॉर द बॉडी. व्हायटल मीन्स इम्पॉर्टंट आहे ते. ओके, काय आहे, इम्पॉर्टंट आहे. दे हॅव टू बी कॅरीड आउट सीसेलेसली. ओके, ते काय होतात, कॅरीड आउट सीसेलेसली. तर ते काय होतात, दे हॅव टू बी कॅरीड आउट सीसेलेसली म्हणजे अखंडपणे काय होतात, ते कॅरीड आउट होतात. ओके, देर आर सम टास्क दॅट वी कॅरी आउट. देर आर सम टास्क that we carry out only when we like, for example speaking, running, studying, playing, etc. काही टास्क असतात की जे आपण आपल्या मर्जीने करत असतो, म्हणजेच आपल्याला आवडत असले तर करतो आपण ते. फॉर एक्झाम्पल स्पीकिंग आपल्याला बोलायचं असेल तर, रनिंग करायचं असेल तर, स्टडिंग करायचं असेल तर, प्लेइंग करायचं असेल, एक्सेट्रा. यू हॅव लर्न द कोऑर्डिनेशन मीन्स paying attention to all the different functions and ensuring that they all occurs at the right time and in the right manner. तर बघा, we have learned that coordination means paying attention all the different functions. त्यांनी काय सांगितलं, you have learned that coordination, तुम्हाला हे coordination learn केलं पाहिजे, means paying attention to the all different functions and ensuring that they all occur at the right time and in the manner, right manner. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की आपण यांच्यापासून काय शिकलं पाहिजे, आपल्या बॉडीपासून, की ते काय करतात, त्यांचं जे अटेन्शन आहे बघा, काही काम करण्याचं किंवा काही फंक्शन्स करण्याचं, किंवा दे ऑल ऑकर्स राईट टाईम, ते प्रत्येक म्हणजे राईट टाईमला त्यांचा म्हणजे एकदम राईट टाईमला ते त्यांचं काम करत असतात, किंवा इन द राईट मॅनरमध्ये त्यांच्या व्यवस्थित म्हणजे राईट मॅनरमध्ये कुठलीही चूक न होता ते त्यांची कामं करत असतात. हे आपण यांच्याकडून शिकलं पाहिजे. ओके, मेंटेनिंग दिस कोऑर्डिनेशन इज द फंक्शन ऑफ द ब्रेन. बघा, मेंटेनिंग दिस कोऑर्डिनेशन, हे जे कोऑर्डिनेशन आहे ते मेंटेन करण्याचं फंक्शन्स का कोण करतं, ब्रेन करतं. देअर इज द नेटवर्क दॅट कनेक्ट्स द ब्रेन विथ ऑल द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. एक नेटवर्क आहे जे कनेक्ट विथ द ब्रेन, ब्रेनला काय कनेक्ट आहे आणि ऑल द डिफरंट जे पार्ट्स आहेत बॉडी पार्ट्स त्यांचं आणि काय आहे बॉडीचं ब्रेनचं काय आहे कनेक्शन आहे जे कनेक्ट झालेलं आहे. दिस इज नेटवर्क ऑफ नर्व्स दॅट कॅरी मेसेजेस टू अँड फ्रो बिटवीन द ब्रेन अँड द पार्ट्स ऑफ द बॉडी. त्यांनी काय सांगितलं, हे जे नेटवर्क आहे नर्व्स
दिस इज द नेटवर्क ऑफ नर्व्स दॅट कॅरी. हे जे नेटवर्क आहे ते नर्व्सचं नेटवर्क आहे दॅट कॅरी मेसेजेस. त्याच्या नर्व्स आहेत ते मेसेजेस कॅरी करतात टू अँड फ्रो बिटवीन द ब्रेन. ते जे बॉडी पार्ट्स आहेत त्यांचा आणि ब्रेनचं यांच्याशी मेसेज करण्याचं काम करतं, मेसेजिंगचं काम करतं ज्या नर्व्स असतात त्या. द ब्रेन अँड द नेटवर्क ऑफ द नर्व्स आर टुगेदर कॉल्ड ॲज नर्वस सिस्टीम. आणि ब्रेन आणि ज्या नर्व्स असतात, ब्रेन अँड द नेटवर्क ऑफ द नर्व्सचं जे नेटवर्क आहे आणि ब्रेन जे आहे त्यांचं जे एकत्र मिळतात त्यावेळेस त्यांना नर्वस सिस्टीम म्हणतात. अँड द नर्वस सिस्टीम फंक्शन्स टू कोऑर्डिनेट ऑल अवर बॉडीली फंक्शन्स. आणि हे जे नर्वस सिस्टीम आहे ते काय फंक्शन्स करतात? कोऑर्डिनेट ऑल अवर बॉडीली फंक्शन्स. आपल्या बॉडीचे काय करतात? पूर्ण फंक्शन्स करतात. ओके. त्यानंतर लेट्स प्रॅक्टिसमध्ये बघूया आपण. फर्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स. तर बघा ए आहे एव्हरी टूथ हॅज अ कवरिंग ऑफ डॅश डॅश विच प्रोटेक्ट्स दी डेलिकेट इनर पार्ट्स ऑफ द टीथ. तर कोणता आहे? तर बघा मी इथे आन्सर्स लिहिलेली आहेत. एव्हरी टूथ हॅज कवरिंग ऑफ इनॅमल विच प्रोटेक्ट्स दी डेलिकेट इनर पार्ट्स ऑफ द टीथ. सेकंड आहे द स्मॉल इंटेस्टाइन ऑफ एन अडल्ट इज अबाउट 7 meters long. An organ that secretes a certain substances is called as a gland. ओके. त्यानंतर सेकंड आहे आयडेंटिफाय द फॉलोइंग पिक्चर, राईट द नेम ऑफ द इंटरनल ऑर्गन अँड द फंक्शन्स ऑफ ईच ऑर्गन. ओके. आपल्याला आयडेंटिफाय करायचे हे कोणते ऑर्गन्स आहेत, त्यांचे नेम्स राईट करायचे आहेत आणि त्यांचे फंक्शन्स लिहायचं आहे एक एक. तर बघा मी तोंडी सांगते तुम्हाला. हे काय दिसतंय तुम्हाला? आपण फर्स्ट डायग्राममध्ये बघितलं होतं. काय आहे हे? बघा इथे ही रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. ओके. दिस इज द रेस्पिरेटरी सिस्टीम. हे काय आहे? हे स्टमक आहे. ओके. हे काय आहे? हा ब्रेन आहे. आणि हे काय दिसतं तुम्हाला? तर हार्ट दिसतंय. ओके. अशा प्रकारे तुम्ही लिहायचं आहे. मग आता फंक्शन्स ऑफ द ऑर्गन. मग आता रेस्पिरेटरी सिस्टीमचं काय फंक्शन आहे? इट इज युजफुल फॉर दी ब्रीथिंग. ओके. त्यानंतर स्टमकचं काय काम आहे? ओके. तर स्टमकचं काम काय आहे? तर इट कन्वर्ट्स दी स्टमक काय करतं? त्याच्यामध्ये काही ग्लँड्स असतात तर त्या काय करतात? कॉम्प्लेक्स फूड्स जे मटेरियल असतं आपण जे ईट करतो त्यांचं काय करतं? सिम्पलमध्ये कन्वर्जन करतात. ब्रेन काय करतो? ब्रेन काय करतो? होल बॉडीला काय करतो? कंट्रोल करतो. ओके. त्यानंतर हार्टचं काय फंक्शन आहे? तर हार्टचं ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतं आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड पास म्हणजे बाहेर टाकतं. ओके. अशा प्रकारे तुम्ही या फंक्शन्सचे ऑर्गन्सचे काय करायचे आहेत? फंक्शन्स लिहायचे आहेत. थर्ड आहे आयडेंटिफाय डिफरंट वर्ड, राईट द रिझन्स. डिफरंट वर्ड राईट करायचा आहे आणि रिझन राईट करायचं आहे. तर नोज बघा, लंग्स, हार्ट, ट्रॅकिया, डायफ्रॅगम. तर यामध्ये काय वेगळं आहे? नोज, लंग्स, हार्ट, ट्रॅकिया, डायफ्रॅगम. त्यामध्ये नोज वेगळा आहे बिकॉज हा काय एक्सटर्नल पार्ट आहे आणि हे बाकीचे कसे आहेत? इंटरनली आहेत. पुढे काय? माउथ, ऑसोफॅगस, स्टमक, नेटवर्क ऑफ नर्व्स, रेक्टम. माउथ, ऑसोफॅगस, स्टमक, नेटवर्क ऑफ नर्व्स, रेक्टम. तर यामध्ये काय वेगळं वाटतंय? तर हे जे आहेत हे सगळे कोणते आहेत? डायजेस्टिव्ह पार्ट्स आहेत. ऑसोफॅगस, माउथ, स्टमक आणि रेक्टम. नर्व्स, नेटवर्क ऑफ नर्व्स हे वेगळं आहे. ओके. पुढचं काय? व्हॉट आर द साईड इफेक्ट्स ऑफ द फॉलोइंग बॅड हॅबिट्स ऑन ह्युमन हेल्थ. तर स्मोकिंगचे बॅड हॅबिट्स साईड इफेक्ट्स राईट करायचे आहेत. काय होतं स्मोकिंगने? त्यानंतर अल्कोहोल कन्झम्पशन्स. अल्कोहोलने काय होतं? जास्त जर आपण ओव्हर जर घेतलं त्यावेळेस. त्यानंतर पाचवा आहे थिंक अँड राईट व्हेन यू हॅवंट इटन एनिथिंग फॉर अ लाँग टाईम. तुम्हाला राईट करायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस काही खाल्लं नाही आहे, खूप दिवसांपासून काही खाल्लेलं नाही आहे, मग तुम्हाला काय होणार आहे तर ते तुम्ही राईट करायचं आहे. त्यानंतर पुढे आहे हॅव यू हेअर्ड युअर स्टमक गार्लिंग अँड रम्बलिंग समटाईम्स, वेन डज इट हॅपन्स. गार्लिंग आणि रम्बलिंग म्हणजेच काय? तुमचं पोट वाजतंय किंवा भूक लागल्यावर वाजतं बघा, तर ते तुम्ही ऐकलेलं आहे का आवाज? आणि वेन डज इट हॅपन्स तर भूक लागल्यावरच वाजतं, तर ते तुम्ही राईट करायचं आहे. पुढचं आहे मेनी पॅरेंट टेल चिल्ड्रन्स नॉट टू टॉक वाईल इटिंग. गेस व्हॉट कॅन हॅपन इफ वी टॉक वाईल इटिंग. तर खूप जे पॅरेंट्स आहेत ते मुलांना खाताना बोलायला लावत नाही, तर का? ते तुम्हाला राईट करायचं आहे इथे. अशा प्रकारे आपली ॲक्टिव्हिटी शीट नंबर 19 संपलेली आहे. पुढच्याही ॲक्टिव्हिटीज तुमच्यापर्यंत येतीलच
आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत नवनवीन व्हिडिओज बघत चला आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.